हाऊ टू रिव्हर्स अ स्ट्रिंग. सो दोन वेज आहेत. फर्स्ट असते युझिंग आयटरेशन आणि सेकंड वे असतो युझिंग ॲरे. चला फर्स्ट वे बघूया. सो इथे आपण एक स्ट्रिंग घेतली आहे हॅलो नावाची आणि नंतर एक रिव्हर्स व्हेरिएबल डिक्लेअर केलाय जो सध्या एम्प्टी आहे. त्यानंतर आपण एक फॉर लूप चालवलाय एंड आय इक्वल्स टू स्ट्रिंग डॉट लेंथ -1 म्हणजेच लास्ट एलिमेंट पासून फर्स्ट एलिमेंट पर्यंत म्हणजे 0 पर्यंत. आणि नंतर केलाय आपण आय मायनस मायनस. त्यानंतर काय केलं आपण रिव्हर्स मध्ये तो कॅरेक्टर एक एक करून स्टोअर केलाय. चला याला इन डेप्थ बघूया. सो आपला फॉर लूप सुरू झालाय इथून ओ पासून दॅट इज स्ट्रिंग डॉट लेंथ -1. सो आपल्याला रिव्हर्स या व्हेरिएबल मध्ये सर्वात आधी स्ट्रिंग डॉट कॅरेट आय हा इथे ऍड करायचा आहे. सो इथे सर्वात आधी ऍड होणार ओ. नंतर आपला फॉर लूप जाणार आय -1 म्हणजेच 4 पासून 3 वर. सो 3 वर काय एल. सो आता ऍड काय होणार एल. परत 3 वरून जाणार तो 2 वर. 2 वर काय एल. सो एल. नंतर 2 वरून मायनस मायनस म्हणजेच 1 वर. सो ई. आणि लास्टला आपला फॉर लूप 0 वर येऊन स्टॉप होणार आणि एच आपला रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये ऍड होणार. गॉट इट. सेकंड वे आहे रिव्हर्स स्ट्रिंग युझिंग ॲरे. सो आपल्याला काय करायचं आहे ही हॅलो स्ट्रिंग आहे त्याला सर्वात आधी ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो इथे आपण ह्या स्ट्रिंगला ॲरे मध्ये कन्वर्ट केलाय. सो आता आपण या ॲरेवर एक ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. जसं की आपण स्ट्रिंग वर केलं होतं तसंच ॲरे मध्ये करणार आहोत आणि त्याला स्टोअर कुठे करणार आहोत रिव्हर्स व्हेरिएबल मध्ये. आपला जो फॉर लूप चालणार आहे तो चालणार आहे ॲरे डॉट लेंथ -1 पासून ते 0 पर्यंत. सो इथे हा 4 झाला ॲरे डॉट लेंथ -1 म्हणजेच हा 4 आणि 0 पर्यंत. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे हा 0 इथे ऍड करायचा आहे. सेकंड याच्यात काय होणार आपला फॉर लूप जाणार -. सो 3. सो एल येणार इथे. परत -. सो आता हा 2 येणार इथे. सो एल. नंतर परत -1 येणार इथे आणि लास्टला 0 येणार आपला इथे. सो आता आपली रिव्हर्स स्ट्रिंग झाली आहे ॲरेच्या फॉर्मॅट मध्ये हॅलो. सो हेच दिलं तिथे फॉर लूप मध्ये रिव्हर्स मध्ये आपण ऍड केलाय ॲरेच्या आयत एलिमेंट वर कोणता एलिमेंट किंवा अल्फाबेट आहे. सो दॅट्स इट. आपली आता स्ट्रिंग ॲरे फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करून रिव्हर्स झाली. गॉट इट.